विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा. यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. आपण पुढचा घटक आज अभ्यासणार आहोत समसंबंध, एनॉलॉजी. समसंबंध हा जो घटक आहे याचा भारांश आहे 10%. तर यामध्ये 5 प्रश्न अपेक्षित असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा. याप्रमाणे 10 गुण या घटकाला दिलेले आहेत. समसंबंध यामध्ये आज आपण उपघटक संख्या हा अभ्यासणार आहोत. 3.3 नंबर्स. संख्यांमधील समसंबंध याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. समसंबंध यामध्ये एकूण 4 पदे असतात. त्यातील 3 पदे दिलेली असतात आणि पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. आपण मागील 2 घटकांमध्ये हे अभ्यासलेलं आहे. कोणतं तरी एक पद दिलेलं नसतं, त्याऐवजी त्या ठिकाणी तिथे प्रश्नचिन्ह दिलेलं असतं आणि दिलेल्या 2 सलग पदांच्या सहसंबंधाचा अभ्यास करून पर्यायात दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर शोधून आपल्याला पर्याय क्रमांक निवडावा लागतो. तर त्यासाठी पहिल्या पदातील म्हणजे पहिली जी 2 पदं दिलेली असतात त्यातील अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजेच मूलभूत क्रिया ज्या आहेत गणितातील त्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. पहिल्या व दुसऱ्या पदातील संख्यांच्या अंकातील मूलभूत क्रिया समान आहेत का हे बघावं लागेल. संख्येतील अंकाचं स्थान किंवा त्यांचा क्रम कशा प्रकारे बदलतो हे विचारात घ्यावं लागेल. आणि त्याचबरोबर आपण वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ अशा प्रकारे गणितामधले ज्या काही संकल्पना आहेत त्यानुसार पहिलं पद आणि दुसरं पद, मग पहिल्या पदाचा वर्ग किंवा त्यामध्ये काही ठराविक अंक किंवा संख्या मिळवली आहे, वजा केली आहे आणि त्याच्याशी संबंधित दुसरी संख्या मिळालेली आहे, हा संबंध आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. संख्येमधील विशिष्ट क्रम लक्षात घ्या. ज्या वेळेला समसंबंधाची आपण उदाहरणं सोडवणार आहोत त्यावेळेला आपल्याला संख्येमध्ये असणारा जो क्रम आहे हा क्रम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिल्या पदाची काही वेळेला पट करून दुसरी संख्या मिळवली जाते. तर ती पट दुप्पट आहे, तिप्पट आहे, त्या पटीमध्ये काही मिळवलेले आहेत, वजा केलेले आहेत, अशा प्रकारे संबंध आहे का तो लक्षात घ्यावा लागेल. त्याचबरोबर मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या या संख्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. So for this, remember the squares of numbers from 1 to 30, cubes of numbers from 1 to 10. It will help
to decide whether a number is closer to that particular number. Remember the prime numbers from 1 to 100, even numbers, odd numbers, composite numbers, and with the help of this, find out the relationship by doing some addition, subtraction, multiplication, division, these basic operations. वर्गसंख्यावर आधारित कशा प्रकारच्या सूत्रांचा उपयोग या ठिकाणी केला जातो त्यावर एक लक्ष घालूया आपण. The squares of numbers from 1 to 100, but only squares are not taken for granted. There are some rules. With the help of these rules, or there is some relation. For example, n square plus 1. So here 1 is added to the square of that number. Next, n square minus 1. संख्येचा वर्ग केलाय त्यातून एक वजा केलेली आहे. म्हणजे हा संबंध पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आहे का हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. n square minus n, square of that number minus the number itself. एखाद्या संख्येचा वर्ग केला आणि त्या संख्येतून म्हणजे वर्गसंख्या मिळाली त्या वर्गसंख्येतून ती संख्या वजा करणं. n cube plus 1, एखाद्या संख्येचा घन केला त्यात एक मिळवला. n cube minus 1. तर अशा प्रकारे वर्गसंख्यांवर आधारित काही सूत्रांचा या ठिकाणी वापर केला जातो. काही वेळेला संख्यांचा पहिल्या संख्येचा वर्ग किंवा पहिल्या संख्येचा एक घात अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग अधिक तिसऱ्या संख्येचा घन अशा प्रकारे संबंध त्यामध्ये असू शकतो. तर अशा प्रकारे विविध संबंध आपल्याला लक्षात घ्यावे लागतात आणि त्यावर आधारित तसाच संबंध पुढच्या दोन पदांमध्ये आपल्याला प्रस्थापित करायचा असतो आणि त्या आधाराने आपल्याला अचूक पर्याय निवडणं अपेक्षित असतं. आपण काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला प्रश्न आहे बघा, 16 128 तर 18 किती? 16 is to 128, therefore 18 is to how much? Options are given 162, 172, 126 and 166. Now find out the relation between 16 and 128. आपल्याला 16 आणि 128 याच्यामध्ये काय संबंध आहे ते लक्षात घ्यावं लागेल. बघा 16 आणि 128 म्हणजेच काय? तर लक्षात घ्या 16 8 128 म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, हे 8 कुठून मिळाले आपल्याला? तर 16 ची निमपट केलेली आहे 16 divided by 2. मग पहिली संख्या त्या संख्येची निमपट गुणिले ती संख्या आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजेच पुढचं काय येणार? तर 18 गुणिले 18/2. तर 18 गुणिले 18/2 म्हणजेच किती आले? 18 गुणिले 9 म्हणजेच आपलं उत्तर आलं 162. So answer is option number 1. Next, 7 is to 25. So which number is to 36? 7 25. तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायची आहे 36. पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत 3, 9, 18 आणि 8. बरोबर. आता 7 आणि 25 मध्ये आपण संबंध बघूया काय आहे तो. 7 आणि 25 मधला संबंध लक्षात आपल्याला घ्यावा लागेल. 7 म्हणजेच काय होते बघा, तर 2 अधिक 5 बरोबर 7. मग तशाच प्रकारे आपल्याला 36 म्हणजेच 3 plus 6. What is the answer? Yes, option number 2, 9 is the correct answer.
तर 20 42 तर 12 किती? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर 20 आणि 42 यातील संबंध लक्षात घ्या. बघा 20 दुने 40 अधिक 2 42. त्याप्रमाणे 12 ची आपल्याला दुप्पट करावी लागेल आणि त्यात 2 मिळवावे लागतील. म्हणजेच 12 गुणिले 2 अधिक 2 उत्तर आलं 26. ऑप्शन नंबर 2. ओके. नेक्स्ट 24 8 तर 34 किती? 7 10 12 आणि 14 हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 24 आणि 8 यातील संबंध लक्षात घ्या. काय दिसते बघा? बेचोक 8 बरोबर 2 गुणिले 4 बरोबर 8. मग 34 म्हणजेच काय केलंय? दोन संख्यांचा गुणाकार. 3 गुणिले 4 12. ऑप्शन नंबर 3. There is a relation between first and the second term. Same relation exists between third and fourth term. You have to find out the option in the place of question mark. Options are 45, 55, 65, 75. Now 65 is to 55. What is the relation? बघा 6 आणि 5 यांची बेरजेपासून सुरुवात करा. 6 अधिक 5 11. येस 11 5 55 येतोय संबंध बरोबर. तर 6 अधिक 5 बरोबर 11 गुणिले 5 म्हणजेच उत्तर आलं 55. तसंच आपण काय करणार आहोत? 4 + 5 राईट. म्हणजेच 4 अधिक 5 किती? 9. त्याला 5 ने गुणणार. 9 5 45. सो आन्सर इज 45. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज द correct answer. 25 is to 32. So 35 is to what? Relation between the first and the second term. Same relation exists in the third and the fourth. Find out the correct option in the place of question mark. Find out the relation between 25 and 32. 2 + 5 7. Right? And 32. No relation. Now 25 divided by 3 + 2. What is getting? We get the answer as 5. बघा 25 ला 5 3 अधिक 2 ने भागलं तर 5 उत्तर येतं. तसं 35 यालाच काय करणार आहोत आपण? 35 ला कोणत्या संख्येने भागले असता आपल्याला उत्तर 5 मिळणार आहे हे आपल्याला काढावं लागेल. मग 35 ला कितीने भागावं लागेल? येस 7 ने भागलं तर उत्तर 5 मिळेल. मग 7 येण्यासाठी इथे काय केलं बघा? या दोन संख्यांची बेरीज केलेली आहे. 3 आणि 2. तसं 7 हे उत्तर येण्यासाठी म्हणजे 7 ही कोणत्या दोन संख्यांची बेरीज असेल? बघा 35 डिवाइडेड बाय डॅश प्लस डॅश इक्वल टू 5. 7 उत्तर मिळालं आपल्याला. पण 7 म्हणजेच काय आहे? 4 + 3. Therefore answer is 43. कसा संबंध प्रस्थापित केलाय विचार लक्षात घ्या. 11 is to 3. 19 is to what? संबंध लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला पर्याय दिले आहेत 2 5 4 6. तर 11 3. 11 आणि 3 मध्ये काय संबंध आहे तो लक्षात घ्या. बघा जर आपण असं केलं 11 म्हणजेच काय? तर 3 गुणिले 4 वजा 1. तर 3 3च्या पुढची संख्या 4 त्यातून 1 केला म्हणजेच किती आले? 11. मग 19 येण्यासाठी काय करावं लागेल बघा? तर 4 गुणिले 5 वजा 1 किती आले? 20 वजा 1 म्हणजेच 19. म्हणजे उत्तर येईल किती येईल? पर्याय क्रमांक 3. 16 128 तर 18 किती?
आपल्याला पर्याय दिलेले आहेत 162, 172, 126, 166. आता 16, 8, 128. 16 8 जा 128. So 18 8 जा 144. But 144 option is not there, right? मग आपल्याला विचार करावा लागेल. बघा 16 गुणिले 8 128. मग 16 गुणिले जर या 16 ची निम्मी केली तर किती होतात 8. म्हणजेच 16 into 16/2 is equal to 16 into 8 that is 128. त्याचप्रमाणे 18 जर आपण घेतले आणि 18 चे हाफ केले म्हणजेच किती आले 9. Now 18 9 जा how much 162. The option is there. Yes. म्हणजेच तो संबंध लागतो आहे. म्हणजेच काय केलंय संबंध बघा तर 18 गुणिले 18 छेद 2 म्हणजेच 18 गुणिले 9 बरोबर उत्तर आलं 162. ऑप्शन नंबर 1. 15 90 तर 23 किती पर्याय दिलेले आहेत 92, 115, 161, 183. तर 15 आणि 90 चा संबंध बघा 15 90. 15 6 जा 90. सो 23 6 जा किती येतात बघा ऑप्शन आहे का आपल्याकडे 23 6 जा 138 बट ऑप्शन इज नॉट देअर. मग आपण काय संबंध बघा 15 गुणिले 5 plus 1 that is 6, right? We are getting 90. So 15 is into 1 plus 5 that is 15 into 6 is 90. So 23 into 2 plus 3 that is 5. 23 5 जा 115, right? Getting. So 23 into 2 plus 3 that is 5, 115. Therefore answer is option number 2. बघा आपल्याला विचार करावा लागेल कशा प्रकारे किती प्रकारची विविधता या प्रश्नांमध्ये आहे बघा. संबंध तोच तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये असणं आवश्यक आहे. इथे काय केलंय तर जे पहिलं पद आहे या दोन पहिल्या पदांची बेरीज केली आणि त्याने गुणलेलं आहे. इथे काय केलं 23 त्याच दोन पदांची बेरीज म्हणजेच 5 आले आणि 23 गुणिले 5 115. 4 14 56 किती पर्याय 87, 63, 30, 11. 4 आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत. नाउ 4:14 काय संबंध दिसतोय बघा 4 त्रिक 12 अधिक 2 14. तसं 56 त्रिक खूप मोठी संख्या येणार नाहीये बरोबर. मग काय येईल बघा 4 आणि 14 यातील संबंध बघा. आता इथून आपण जाऊया बघा 4 गुणिले 1 किती आले 4 बरोबर. म्हणजेच 4 बरोबर 1 गुणिले 4. तसं 56 ही संख्या कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार असेल माहिती आहे. येस 7 8 जा 56 and therefore the answer is option number 1 that is 87. Okay. $18 is to question mark so as to 66 is to 102. आता या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये संबंध दिलेला आहे. तो संबंध आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये आवश्यक आहे. दुसरं पद आपल्याला शोधायचं आहे बरोबर. मग आता आपण काय घेणार आहोत 66 is to 102 हे पहिलं घेणार आहोत. या दोन पदांमधला संबंध आपण शोधणार आहोत. आता 66 आणि 102 बघा वर्गमूळ वर्ग घन घनमूळ या संख्यांचा या पर्यायांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. मूळ संख्या संयुक्त संख्या यांचाही विचार करायचा आहे. 66 and 102 जर तुमच्या वर्ग संख्या तोंडपाठ असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल 66 is 8 square plus 2, right? 64 plus 2 is 66. Same 10 square plus 2 is 102. Now 8 and 10 these are consecutive even numbers. क्रमागत समसंख्या आहेत 8 आणि 10. आता 18 बघा कोणाचा वर्ग अधिक 2 मिळतो
येस, 4चा वर्ग अधिक 2. मग पुढची क्रमागत संख्या येणार आहे समसंख्या किती? येस, 6. सो 6 स्क्वेअर प्लस 2. सो आन्सर इज 38. That is option number 2. 36 plus 2 is 38 and therefore the correct option is option number 2. या ठिकाणी 36 हा पण पर्याय आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे विचार करून तुम्हाला पर्याय निवडावा लागेल. 17 is to 37. So question mark is to 145. 17 37. आता 17 आणि 37 मध्ये संबंध शोधा. बघा 17 आणि 37 या आपल्याला काय दिसतायत? मूळ संख्या. परंतु 145 ही मूळ संख्या आहे का? नाही. राईट. आणि पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला मूळ संख्या दिसत नाहीयेत, म्हणजे मूळ संख्यांचा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. मग 17 आणि 37 मध्ये बघा, येस यू आर राईट, स्क्वेअर नंबर्स प्लस 1. सो 4 स्क्वेअर प्लस 1 that is 17 and 6 square plus 1 is 37. Again consecutive even numbers. Now 145 is 12 square plus 1. Therefore आपल्याला अगोदरची पाहिजे आहे, कारण आपल्याला अगोदरची संख्या विचारलेली आहे या ठिकाणी. मग ही अगोदरची संख्यासाठी जर हा 12चा वर्ग अधिक 1 तर त्याच्या अगोदरची कन्सिक्युटिव्ह इवन नंबर येणार आहे 10. Therefore 10 square plus 1 that is 101. Therefore the correct answer is option number 3. 11 किती? So as to 13 56. पुन्हा लक्षात घ्या, आपल्याला पहिले संबंध कोणाचा घ्यावा लागेल? 13 आणि 56चा. आता 13 आणि 56 मध्ये काय संबंध आला बघा. 13 चौक 52 अधिक 4 56. 13 4 जा 52 plus 4 that is 56. Therefore 11 into 4 plus 4. So what is the answer? Yes, option number 4 that is 48. 11 चौक 44 अधिक 4 म्हणजेच किती आलं? 48. 123 32 तर 345 किती? 123 is to 32. So 345 is to what? मी तुम्हाला एक क्लू देते, वर्ग संख्या यांचा विचार करा. 123 आणि 32. बघा 123 म्हणजेच 1चा पहिला घात अधिक 2चा वर्ग अधिक 3चा घन. 1चा पहिला घात म्हणजे 1, 2चा वर्ग 4 अधिक 3चा घन 27. 27 अधिक 4 अधिक 1 किती आलं? 32. राईट. हाच संबंध आपल्याला 345 मध्ये घ्यायचा आहे, म्हणजेच 3चा पहिला घात अधिक 4चा वर्ग अधिक 5चा घन. 3चा पहिला घात म्हणजेच 3, 4चा वर्ग 16 आणि 5चा घन 125. बेरीज करा, किती येईल उत्तर? येस, उत्तर आपलं आलं 144. बरोबर, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. 27 42 तर 62 ला किती? 27 is to 42. So as 62 is to how much? Now in the bracket find out two correct options. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. म्हणजेच पहिल्या 2 पदांना संबंध जो असणार आहे तो 2 वेगवेगळ्या प्रकाराने असणार आहे. बरोबर. सगळ्यात पहिले आपण बघूया 27 आणि 42 यांच्यामध्ये काय संबंध आहे. यातला फरक किती आहे बघा. 27 and 42. How much is the difference? 12 minus 7 is 5 and 15. So 27 plus 15. 7 plus 5 12 carry 1 42. Is it right? Yes. 27 अधिक 15 म्हणजे 42 आपल्याला मिळालेला आहे. हा बरोबर. मग 62 अधिक 15 आपल्याला बघावं लागेल मिळत आहेत का.
येस 77 आन्सर इज देअर. म्हणजे हा एक संबंध आहे. अजून एक दुसरा पर्याय बघूया आता. 2 7 जा 14, 14 3 जा 42. ओके. 2 गुणिले 7 14, 14 त्रिक 42. मग 27 आणि 42 याच्यामध्ये काय संबंध आहे? तसंच संबंध आपल्याला 62 आणि याच्यामध्ये घ्यायचा आहे. आता 2 गुणिले 7 गुणिले 3 बरोबर 42 आणि 6 गुणिले 2 गुणिले 3 किती आले? 6 2 जा 12, 12 3 जा 36. 36 ऑप्शन इज देअर. येस इट इज देअर. राईट. बरोबर. म्हणजेच आणि दुसरा संबंध आहे 27 अधिक 15 62 अधिक 15. म्हणजेच उत्तर आलं आपलं 36 and 77 ऑप्शन नंबर 2 and ऑप्शन नंबर 3. ओके. 4:80 so 5 what? तर 4:80. काय येतं बघा? 4 आणि 80 यातला फरक 20 चोक 80. बरोबर. 20 ने जर गुणलं तर 80 येतं. मग 20 गुणिले 5 100. पर्याय नाहीये. दुसरा पर्याय बघा आणखीन काय लागतो. आता आपण वर्गसंख्यांकडे येऊया. 4 चा घन किती येतो? 64 64. बरोबर. मग 64 आणि 80 बरोबर. म्हणजे बघा 4 चा घन 64 अधिक 16 80 येतात. पण 16 म्हणजेच काय? 4 चा वर्ग. तर 4 चा वर्ग अधिक 4 चा घन म्हणजेच आले 80. 16 अधिक 64 म्हणजेच किती आले? 80. तसं काय करणार आहोत आपण? 5 चा वर्ग अधिक 5 चा घन. मग 5 चा वर्ग आला 25 अधिक 5 चा घन 125. 25 plus 125 total is 150. Option is there? Yes, it is there. Therefore, the correct answer is option number 3. पर्याय क्रमांक 3. काय केलंय बघा? पहिल्या संख्येत दिलेल्या संख्येचा वर्ग आणि त्याच संख्येचा घन यांची बेरीज. मग तो संबंध आपण वापरला 5 चा वर्ग म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 5 क्यूब. त्याच संख्येचा स्क्वेअर वर्ग आणि त्याच संख्येचा घन त्यांची बेरीज केलेली आहे. नेक्स्ट 69 is to what so as to 89 is to 36. आता लक्षात घ्यावं लागेल आपल्याला 89 आणि 36 हे दोन अंक. लक्षात बघा 8 आणि 9 किती येतात? 17. 17 आणि 36 मध्ये काही संबंध येतो का? नाही. मग गुणाकार करा. 8 9 72. 8 9 जा 72 and the half of 72 is 36. Means what? 8 into 9 that is equal to 72 and 72 upon 2 is equal to 36. Right? Similarly 6 into 9. ह्याच आपल्याकडे 6 into 9. What is 9 6 जा 54. So 54 upon 2. What is the answer? Yes, 27. That is the option number 2. 123 is to what? So as to 256 is to 60. बघा दुसऱ्या दोन पदांमध्ये आपल्याला संबंध दिलाय. अशा वेळेला ती दोन पद आपल्याला पहिली घ्यावी लागतील. 256 is to 60. हे आपण घेऊया पहिले. काय संबंध दिसतोय बघा? 2 5 2 7 6 13. 13 आणि 60 मध्ये काय संबंध दिसतोय का? नाही. मग गुणाकार करून बघा. 2 5 जा 10. 10 6 जा 60. Yes. 2 into 5 into 6 that is 60. Therefore 123 we have to multiply these three terms. That is 1 into 2 into 3. The answer is 6. Therefore option number 2. दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या शोधा. दोन अचूक पर्याय निवडा. फाइंड आउट टू करेक्ट ऑप्शन्स.
पुन्हा दोन पर्याय आपल्याला निवडायचे. 215 100 तर 324 किती? 215 is to 100 so as to 324 is to how much? संबंध बघा. 215 100 2 अधिक 1 3 अधिक 5 8 8 अधिक 2 केले तर 10 10चा वर्ग 100 मिळतोय आपल्याला. येस. 3 plus 2 5 5 plus 4 9 9 plus 2 11 11 square is 121. येस, गेटिंग राईट. म्हणजेच पहिला आपण बघूया ऑप्शन काय येतोय. तर 2 अधिक 1 अधिक 5 बरोबर 8 आणि 8 अधिक 2 कंसाचा वर्ग 100. बरोबर. दुसरा आणखीन बघूया. 2 1 जा 2 2 5 जा 10 10 स्क्वेअर इज 100. येस. 2 into 1 into 5 that is equal to 10 and 10 square is 100. हेच संबंध आपल्या इथे वापरायचे आहेत. पहिलं 3 plus 2 plus 4 that is 9. 9 plus 2 whole square is 121. And second 3 into 2 into 4 that is 24. 24 square is 576. Option is there 576. Right? So option number 1 and option number 2. These are the correct options. 246 is to 56. So as to 357 is to what? 246 56 तर 357 ला किती? 246 आणि 56 यातील संबंध बघा. 2 अधिक 4 अधिक 6 किती येतात? 2 अधिक 4 6 6 आणि 6 12. 12 आणि 56 मध्ये काही संबंध आहे का? नाही. गुणाकार करा. 2 चौक 8 8 सक 48. 48 अधिक 6 56. मग याचा गुणाकार करा. 3 5 15 15 गुणिले 7 105. नाही ऑप्शन दिसत आहे आपल्याला काय. मग आपण काय करणार आहोत? वर्ग संख्या करून बघा. 2 चा वर्ग 4 अधिक 4 चा वर्ग 16 अधिक 6 चा वर्ग 36. करूया बेरीज. किती आली बघा. 4 plus 16 20 20 plus 36. Yes, it is 56. Right? म्हणजेच फर्स्ट टर्म स्क्वेअर, सेकंड टर्म स्क्वेअर, थर्ड टर्म स्क्वेअर म्हणजेच आले आपल्याला 56. म्हणजे आता 357 ला आपल्याला करावं लागेल. सो 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर दॅट इज 9 प्लस 25 प्लस 49. बेरीज करा. किती येते? 9 प्लस 9 18 प्लस 5 23 कॅरी 2 2 2 4 प्लस 4 8 दॅट इज 83. Option number 3. 28 is to 2168. So 56 is to what? 28 2168 तर 56 ला किती? आता 28 आणि या ठिकाणी ही 4 अंकी संख्या आहे. खूप मोठी संख्या आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? संबंध बघावा लागेल. काय लागणार आहे? पर्याय बघा. 5306 या ठिकाणी आपल्याला 56 दिसत आहेत. सो 5 6 5 6 5 6 राईट. तर हे दोन अंक काय गेलेले आहेत? बाजूला गेलेले आहेत आणि मध्ये एक संख्या आलेली आहे. इथे पण तेच झालंय. 2 आणि 8 मधली जी संख्या आहे ती कोणती आहे बघा. तर या दोन संख्यांचा गुणाकार. येस. 2 8 जा 16. सो 5 6 जा 30. Yes, it is there. That is the option number 1. This is the correct answer. तर अशा प्रकारे आपल्याला काहीतरी संबंध बघावा लागेल. जेव्हा खूप मोठी संख्या असेल, पहिली संख्या आणि दुसरी संख्या यामध्ये खूप मोठी संख्या आहे, त्यावेळेला अशा प्रकारे सुद्धा संख्या दिल्या जातात. ती संख्या एकक स्थानी आणि हजार स्थानी शिफ्ट केली जाते आणि मध्यभागी तिची बेरीज किंवा तिचा गुणाकार, तिचा वर्ग अशा प्रकारे ही संख्या आणली जाऊ शकते. तर तुम्ही अशा प्रकारे या उदाहरणांचा सराव करा. कोणकोणत्या प्रकारच्या संबंध या ठिकाणी प्रस्थापित केले जाऊ शकतात याचा तुम्हाला अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्ही परीक्षेमध्ये अचूक प्रश्न सोडवू शकाल. थँक यू.
तर BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.